युद्धामुळे भारतात गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने माणगावमधील हॉटेल व्यावसायिकांना याचा फार मोठा फटका बसत आहे. माणगाव कलमजे नदी पुलाजवळील सुप्रसिद्ध शुद्ध शाकाहारी हॉटेल रेड्डीज यांना देखील व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने या हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम जाणवत असून नेहमीच या हॉटेलला येणारे ग्राहक हे तुटू नये व त्यांची कुठलीही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून या रेड्डीज हॉटेल मालकाने हॉटेलमधील जेवणाचा कारभार हा चक्क चुलीवर थाटला असून हे ग्राहकांना चुलीवरचे चविष्ट जेवण देत आहेत. रेड्डीज हॉटेलचे मालक नागेश रेड्डी यांनी सांगितले की व्यावसायिक गॅसचा तुटवडा माणगाव शहरामध्ये हॉटेल धारकांना होत असल्याने आम्ही चुलीवर जेवण बनवण्याचा निर्णय घेतला आहे. जेवणामध्ये येणारे काही खायचे पदार्थ हे आम्ही बनवायचे टाळत आहोत. ग्राहकांना चविष्ट व लवकर होणारे पदार्थ आम्ही चुलीवर बनवून देत असून आमच्या हॉटेलला नेहमीच येणारे पर्यटक ग्राहक वर्ग हा आनंदी असून तो आमचे धन्यवाद मानत आहे. कमर्शियल गॅस भेटणं बंद झालं आता. जे काय चालू आहे ते चुलीवरच चालू आहे. जे की लिमिटेड आयटम ठेवतो. जेवणाचे आयटम काय जेवणाचे आयटम आपण लिमिटेड ठेवतो. जसं आता जो आमच्याकडे गॅस शिल्लक आहे तर जेवढ्या भाज्या होतील तेवढ्या, बाकी सगळं चुलीवर, जे ग्रेव्ही, मिसळचा रस्सा वगैरे सगळं चुलीवर चालू आहे सध्या. हा, आणि कस्टमर जर आला तर आणि त्याला पाहिजे असेल त्याच्या मनानं आम्ही देऊ शकत नाही ना सर, काय करणार. जेवणाला भाज्या वगैरे सगळे लिमिटेड, जेवढे आम्ही देऊ शकतो तेवढं आम्ही करतो. कस्टमर मागेल ती भाजी भेटणार नाही, जवळपास तर नाही. मी सांगतो ज्या टायमाला नाश्ता पण आता सगळं चुल, मिसळ भेटेल तुम्हाला, इडली भेटेल, जे की स्टीमरवर चालू आहे, जे पण इलेक्ट्रिक स्टीमर आहे. आणि धंद्यावर काय परिणाम? धंद्यावर तर परिणाम सगळ्यात झाला दादा, तुम्हाला पण माहित आहे. एवढा असताना सुद्धा तुम्ही चुलीवर आता चालू ठेवलं. बंद ठेवून तर